काय नवीन मॅडम आज तरचे प्रकार दाखवणार आहे. हे पहा, असे वेगवेगळे कनेक्टर आहेत. एकेकाचं मी माहिती सांगणार आहे. कनेक्टरचा वापर कसा, जर तुमच्याकडे आयफोन असेल, आयफोन चार्जिंग करण्यासाठी लागणारा कनेक्टर आणि बॅक साईडला जर साध्या पिनचा चार्ज, आपण आपल्या वेगळा कंटेंट घेणार आहे. त्या कंटेंटमध्ये असणार आहे विषय फक्त आपल्याकडे कनेक्टरचा. कनेक्टरमध्ये जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर आपल्याकडे आयफोन असेल, आयफोन चार्जिंग करण्यासाठी लागणारी कनेक्टर आणि बॅक साईडला जर तुमच्याकडे V8 म्हणजे सर्वात साधी पिन असेल, तर ती साधी पिन आपण इकडून लावू शकतो. या ठिकाणी आपण आयफोन चार्जिंग करू शकतो. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे चार्जर USB वाला असेल आणि चार्जिंग करायचं आहे, C2C केबल अवेलेबल असेल, तर त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. अडॅप्टरला हे USB पोर्ट लावायचा, बॅक साईडनी C2C केबल लावायची. C2C केबलचे दुसरे टोक हे आपल्या मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी. अशा प्रकारचा या कनेक्टरचा वापर आहे. त्याचप्रमाणे ही OTG आहे. जर तुम्हाला तुमच्या मोबाईलला Type-C असेल चार्जिंग करण्यासाठी पोर्ट, आणि तो पोर्ट हा आपल्याला पेनड्राईव्ह कनेक्ट करायचा आहे, तर Type-C पोर्ट हा या बाजूने लावायचा आणि इकडून पेनड्राईव्ह लावायचा आहे. त्याचप्रमाणे मल्टी कार्ड रीडरचा जो प्रकार आहे, मल्टी कार्ड रीडरमध्ये आपण मेमरी कार्ड छोटे मोठे आणि कॅमेऱ्याचे पण याच्यामध्ये लावून आपण आपला डेटा ट्रान्सफर करू शकतो. एकतर मोबाईल किंवा आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो. पुढे सर्वात छोटी साईज कार्ड रीडर आपल्याकडे अवेलेबल आहे. काय होतंय, बरेच ठिकाणी बरेच वेळा कारमध्ये जेव्हा आपण प्रवास करत असतो, ज्या ठिकाणी आपण मेमरी कार्ड लावून गाणी ऐकत असतो, गाणी ऐकत असताना पायाला लागण्याची आणि मेमरी कार्ड तुटण्याची, कार्ड रीडर तुटण्याची भरपूर काही चान्सेस असतात. एवढं छोटं कार्ड रीडर आहे आणि मेमरी कार्ड हे कार्ड रीडरच्या आतमध्ये बसतं, त्यामुळे खूप कमी जागा लागते. अशा प्रकारच्या या मेमरी कार्डचा आपण वापर होतो. तसेच तुम्हाला जर सर्वात साधा मोबाईल असेल आणि त्या साध्या V8 आपण जे म्हणतो LG 3500 म्हणजेच V8 जर मोबाईल असेल चार्जिंग पोर्ट, तर त्याला जर तुम्हाला पेनड्राईव्ह कनेक्ट करायचा असेल, तर तो कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे OTG V8 मध्ये येते. इकडून पेनड्राईव्ह लावायचा आहे आणि आपल्या साध्या मोबाईलला हे लावायचे. मोबाईलच्या सेटिंग मध्ये OTG ऑन करून आपला पेनड्राईव्ह हा मोबाईल मध्ये आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे अजून एक कनेक्टर आपल्याकडे आहे. जर तुमच्याकडे Type-C मोबाईल असेल आणि बॅक साईडने जर साधी पिन असेल, तर या कनेक्टरचा वापर करून आपण आपला Type-C मोबाईल V8 म्हणजे साध्या पिनच्या माध्यमातून आपण मोबाईल चार्जिंग करू शकतो. त्याचप्रमाणे जर Type-C मोबाईलचा चार्जर असेल आणि आयफोन चार्जिंग करायचा आहे, त्या कनेक्टरचा वापर करून बॅक साईडने आपण Type-C केबल लावू शकतो आणि पुढच्या बाजूने आयफोन आपण चार्जिंग करू शकतो. असे वेगवेगळे आपल्याकडे कनेक्टर अवेलेबल आहे.